नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर बाळासाहेब शेळके, रयत शिक्षण संस्थेचे राव बहादूर नारायणराव बोरावके महाविद्यालय श्रीरामपूर, मराठी अध्ययन व संशोधन केंद्र मराठी विभाग श्रीरामपूर. मित्रांनो, SYBA स्पेशल वर असणाऱ्या तुम्हा सर्वांचं मी या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो आणि तुम्हा सगळ्यांना शुभ प्रभात. SYBA या स्पेशल पेपरमध्ये आधुनिक मराठी साहित्य प्रकाश वाटा, त्याचे लेखक आहे डॉक्टर प्रकाश आमटे. या आत्मचरित्रासंदर्भात गेल्या तासाला आपण चर्चा करत होतो आणि गेल्या तासाला आपण जो मुद्दा पाहिला होता या आत्मचरित्रामध्ये की प्राण्यांच्या गोकुळामध्ये प्रकाशचं वास्तव्य आणि या प्राण्यांच्या गोकुळामध्ये या वास्तव्य करत असताना प्रकाशला जे जे अनुभव आले, जे जे प्राण्यांकडून शिकायला मिळालं, ते त्याने आपल्या या ठिकाणी शब्दबद्ध केलेलं आहे. म्हणजेच प्रकाश असं म्हणतो की प्राण्यांनी मला एक जगण्याची नवी दिशा दिली, निरपेक्ष प्रेमाचे धडे दिले आणि त्यामुळेच आज माझा हा प्रवास सुखकर झालेला आहे, असा शब्दप्रयोग त्यांनी या पुस्तकामध्ये केलेला आहे. पहा, तर गेल्या तासाला आपण हा भाग पाहिला होता. तर आजच्या तासाला आपल्याला तिसऱ्या पिढीचं जीवन कार्य या ठिकाणी पाहायचे आहे. मित्रांनो, प्रकाश वाटा हे जे आत्मचरित्र आहे डॉक्टर प्रकाश आमटे यांचं आहे. आता पहिली गोष्ट एक लक्षात घ्या की तिसऱ्या पिढीचं जीवन कार्य समजून घेण्यापूर्वी आपल्याला अगोदरच्या दोन पिढ्या आपल्याला कळल्या पाहिजे. पहा, या दोन पिढ्या कोण आहे, तर जो मूळ जो घटक आहे म्हणजे पहिली पिढी, या पहिल्या पिढीमध्ये बाबा आमटे आणि साधनाताई आमटे ही पहिली पिढी. या पहिल्या पिढीनं जे कार्य केलं म्हणजे कुष्ठरोग्यांची जी सेवा केली मित्रांनो, ही अविरत अशी सेवा बाबा आमटेंनी केलेली आहे. म्हणून त्यांना मॅगसेसे पुरस्कार त्या काळात मिळालेला आहे. स्वतःला वाहून घेतलं होतं की जो कुष्ठरोगी समाजाने फेकून दिलेला आहे, जन्मदात्याने फेकून दिलेला आहे, कुणी त्याचा स्वीकार करत नाही, त्याच्या कपाळावर कुष्ठरोगी म्हणून जो शिक्का मारलेला आहे, अशा कुष्ठरोग्याला आपलंसं करून त्याला प्रेम, ममता, जिव्हाळा, आपुलकी देऊन माणूस म्हणून जगण्याची जी उर्मी दिली ती म्हणजे बाबा आमटे यांनी दिलेली आहे. पहा, म्हणून आनंदवनमध्ये या कुष्ठरोग्यांसाठी बाबा आमटे यांनी जे कार्य केलेलं आहे हे उल्लेखनीय स्वरूपाचं कार्य आहे. आयुष्यभर कुष्ठरोग्यांची सेवा केली म्हणजे ही पहिली पिढी. त्यानंतर दुसरी पिढीमध्ये कोण आहे, तर दुसऱ्या पिढीमध्ये बाबा आमटे यांची जी दोन मुलं आहे, त्यामध्ये पहिला मुलगा आहे डॉक्टर विकास, त्याची पत्नी आहे डॉक्टर भारती. त्यानंतर दुसरा मुलगा आहे डॉक्टर प्रकाश, त्याची पत्नी आहे डॉक्टर मंदा. हे दुसऱ्या पिढीतले आहे. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटे. मित्रांनो, हे असं कुणालाही म्हणता येत नाही आपल्याला की बाबा आमटेंनी आपल्या मुलावर जे संस्कार केलेले आहे, बाबा आमटे हे मुळातच शुद्ध बीज होतं. पहा, म्हणून शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी की ही जी दुसरी पिढी आहे, या दुसऱ्या पिढीने सुद्धा बाबा आमटेंचा जो वसा आहे तो वसा स्वीकारलेला आहे. पहा, आनंदवनमध्ये बाबा आमटे कुष्ठरोग्यांची सेवा करत होता, म्हणून आनंदवनची संपूर्ण जबाबदारी डॉक्टर विकास आणि डॉक्टर भारती यांच्यावर सोपवलेली आहे. आणि बाबा आमटेंनी जो पाहिलेला, बाबा आमटेंचं जे स्वप्न होतं की मी जे कुष्ठरोग्यांसाठी केलेलं आहे, आता मला आदिवासींसाठी करायचं आहे की जो आदिवासी जंगलामध्ये भटकत आहे, ज्या आदिवासीची पिळवणूक होत आहे, ज्या आदिवासीला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळत नाही, अशा आदिवासीला माणूस म्हणून जगण्यासाठी, त्याला त्याच्या पायावर उभं करण्यासाठी हेमलकशामध्ये लोकबिरादरीचा प्रकल्प स्थापन केला. आणि या लोकबिरादरीचे प्रकल्प संपूर्ण जबाबदारी ही डॉक्टर विकास आमटे आणि ही जबाबदारी डॉक्टर प्रकाश आमटे आणि डॉक्टर मंदा आमटे यांच्यावर सोपवलेली आहे. पहा, 1974 मध्ये हे दोघंही पती पत्नी त्या हेमलकशामध्ये जाऊन त्या ठिकाणी राहिलेले आहे, कारण 1973 मध्ये लोक बिरादरी हा प्रकल्प बाबा आमटे यांनी स्थापन केलेला होता.
म्हणजे ही जी दुसरी पिढी आहे, ह्या दुसऱ्या पिढीनं या हेमलकशामध्ये आदिवासी समाजासाठी ही सेवा करण्याचं काम या दुसऱ्या पिढीनं सुरू केलेलं आहे. आता आपल्याला तिसरी पिढी पाहायची आहे, म्हणजे या तिसऱ्या पिढीचं जीवन कार्य आपल्याला पाहायचं आहे. मित्रांनो, पहिले बाबा आमटे, नंतर त्यांची 2 मुलं विकास आणि प्रकाश, आणि विकास आणि प्रकाश यांची जी मुलं आहे तर ती तिसरी पिढी आहे. डॉक्टर प्रकाश जो आहे त्याचा मुलगा दिंगत, अनिकेत आणि आरती ही 3 मुलं. त्यानंतर डॉक्टर विकास आमटे यांचा मुलगा कौस्तुभ हा CA झालेला आहे, आणि त्यांची मुलगी डॉक्टर शीतल. हे 5 जण हे तिसऱ्या पिढीचे आहे आणि खरोखरच या तिसऱ्या पिढीचं जे कार्य आहे मित्रांनो, उल्लेखनीय स्वरूपाचं आहे. जो वसा परंपरेने चालत आलेला आहे मित्रांनो, तो वसा जिद्दीने, मेहनतीने, कष्टाने तो यांनी स्वीकारलेला आहे. प्रकाश म्हणतो की या माझ्या मुलाविषयी, खरं तर प्रकाशला खंत आहे. काय खंत आहे विचार करा मित्रांनो. प्रकाश हा डॉक्टर आहे, मंदा ही डॉक्टर आहे. यांना वाटत नाही का आपली मुलं लांब एखाद्या शहरामध्ये किंवा परदेशामध्ये शिकली पाहिजे, काय कमी होतं का? पण अजिबात नाही. की ज्या हेमलकशामध्ये प्रकाश आणि मंदा सेवा करत होती आदिवासींची, त्या प्रकल्पामध्ये ही मुलं लहानची मोठी त्या ठिकाणी वाढत होती. अतिशय साधेपणाचं जीवन ही मुलं जगली. मित्रांनो, तुम्हाला सांगायला हरकत नाही, लाईटचे दिवे दिंगतला माहीत नाही, अनिकेतला माहीत नाही, आरतीला माहीत नाही, कौस्तुभला माहिती नाही, शीतलला माहिती नाही. कंदील आणि चिमणीच्या प्रकाशामध्ये या मुलांनी अभ्यास केला. का बरं? प्रकाशला चांगल्या ठिकाणी टाकता येत नव्हतं का या मुलांना? पण मित्रांनो नाही, कारण ज्या समाजाची सेवा करण्याचं व्रत स्वीकारलं होतं आदिवासींची, त्या आदिवासींच्या शाळेमध्येच ही मुलं शिकत होती, लहानची मोठी होत होती. कारण जर प्रकाशने आपली मुलं जर शहराच्या ठिकाणी किंवा परदेशामध्ये जर टाकली असती, तर समाजाने प्रश्न केले असते की तुमची स्वतःची मुलं तुम्ही दूर दूर शिकवता, मोठमोठ्या हायस्कूलमध्ये शिकवता, परदेशामध्ये शिकवता, आणि या ठिकाणच्या मुलांना तर तसं कुठलंच शिक्षण मिळत नाही. प्रकाशला याची जाणीव होती, म्हणून प्रकाशने आपली मुलं सुद्धा आदिवासींच्या मुलामध्ये शिकवली. त्याचबरोबर प्रकाशचा दुसरा एक हेतू होता. कोणता? की ही जर मुलं लहानपणापासून या आदिवासी मुलामध्ये जर वाढली, लहानची मोठी झाली, तर आदिवासींची सुखदुःख यांना लहानपणीच कळतील. की आदिवासींच्या समस्या काय आहे, आदिवासींचे दुःख काय आहे, याची जाणीव या नव्या पिढीला लहानपणीच होईल. म्हणून ही प्रकाशची ही जी मुलं आहे, ही मुलं या आदिवासी शाळेत या ठिकाणी शिकत होती. म्हणून ही मुलं शहरापासून, म्हणजे या हेमलकशामध्ये ही मुलं राहत होती. शहरातलं वातावरण माहिती नव्हतं, कधी मनासारखे कपडे लत्ते मिळाले नाही. कंदील आणि चिमणीच्या प्रकाशात ही मुलं अभ्यास करत होती. लाईट काय असतो, कसा असतो, हे या माहिती नव्हतं. म्हणजे बाहेरच्या जगाची प्रकाशच्या मुलांना बाहेरच्या जगाची ओळखच नव्हती. तर अशी ही मुलं या शाळेमध्ये शिकत होती, म्हणजे जी आश्रम शाळा होती. आता मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, आश्रम शाळेमध्ये कुठल्या सुविधा असतात हो? मंदा ही मोठ्या घराण्यातली होती, प्रकाश सुद्धा चांगल्या सदन घराण्यातला होता, पण तरी सुद्धा प्रकल्पाच्या आश्रम शाळेमध्ये ही मुलं शिकत होती. म्हणजे थोडक्यात ही जी माणसं आहे ही कृती करती होती. केवळ बोल घेवडी नव्हती, स्वतः कृती करून दाखवली की आम्ही सुद्धा साधेपणानं या समाजामध्ये जगू शकतो, वाढू शकतो, याची समज लहानपणीच या मुलांना या शिक्षणातून मिळत होती. यानंतर पुढं काय झालं, ही मुलं प्राथमिक शाळेपर्यंत 7वी पर्यंत शिकली. नंतर पुढं टप्प्याटप्प्याने
महाविद्यालयीन शिक्षणाची गरज होती पहा. दिंगत जसा जसा शिकत गेला, पण प्रकाशला माहिती होतं दिंगतला डॉक्टर करायचा आहे. का? कारण हा प्रकल्प या ठिकाणी आपल्याला पाहायचा आहे, वाढवायचा आहे, विस्तार करायचा आहे, आदिवासींची सेवा करायची आहे, त्यांची सुखदुःख सोडायची आहे. आपल्या घरातला जर डॉक्टर निर्माण झाला तर ही समस्या आपली दूर होईल. म्हणून दिंगतला मेडिकलच्या शिक्षणासाठी शहरामध्ये पाठवलं, नागपूर या ठिकाणी पाठवलं. पण त्याच्या मेडिकलच्या या कॉलेजच्या प्रवेशाची फी 4,500 रुपये त्याच्याकडे नव्हती. तर ती फी सुद्धा इकडून तिकडून पैसे गोळा करून ती फी भरली. आणि सगळ्यात मोठा आधार म्हणजे सोहाना जी आजी होती पहा, या आजीने खूप मोठा आधार दिला. 3 वर्षाची कॉलेजची त्याची फी भरली पहा. म्हणजे असं समजायचं काहीच कारण नाही की यांच्याकडं खूप काही आहे, मग ही साधी फी सुद्धा भरू शकत नाही का? तसं नाही मित्रांनो, दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं पहा. सगळा हा शून्यातून प्रवास चाललेला होता पहा आमटे घराण्याचा. आता आजीने 3 वर्षाची फी भरली आणि विशेष म्हणजे दिंगत मेडिकल कॉलेजच्या या परीक्षेमध्ये चांगल्या गुणांनी पास झाला पहा. सगळ्याला आनंद झाला की आता दिंगत पास झाला. या मेडिकलच्या परीक्षेत पास झाल्यामुळं प्रकाशला सुद्धा आणि मंदाला सुद्धा खूप आनंद झाला. जसा इकडे प्रकाशला आनंद झाला, त्याच पद्धतीने त्याचा दुसरा जो भाऊ आहे दिंगतचा, तो अनिकेत होता पहा. अनिकेत पुण्यामध्ये इंजिनिअरचं शिक्षण घेत होता पहा. अनिकेतला सुद्धा आनंद झाला की आपला एक भाऊ डॉक्टर झाला, आता आपण सुद्धा इंजिनिअरिंगचं जे शिक्षण आहे पूर्ण करायचं. आणि हे शिक्षण पूर्ण केल्यानंतर हेमलकशामध्ये जो लोकबिरादरीचा प्रकल्प आहे त्या प्रकल्पासाठी मदत करायची पहा. मित्रांनो, या मुलांचं एक वैशिष्ट्य आहे पहा. दिंगत असेल, अनिकेत असेल, शीतल असेल, कौस्तुभ असेल, आरती असेल, ही 5 जण भावंड जी आहे मित्रांनो, अतिशय समजूतदार. म्हणजे जे संस्कार त्यांच्यावर आई वडिलांचे झालेले आहे ते संस्कार उत्तम स्वरूपाचे आहे. परिस्थितीची जाणीव आहे. कधी ह्या मुलांनी आई वडिलांकडे हट्ट केलं नाही, मला हेच पाहिजे, मला तेच पाहिजे, मला असंच का, मी शहरामध्ये शिकतो, मला मनी पॉकेट पाहिजे, मला पैसे द्या, कुठल्याही प्रकारचा हट्ट केला नाही पहा. अतिशय साधं राहणीमान, स्वदेशीचा वापर पहा. मित्रांनो, आपण जर कुठे शिकायला गेलो, आपल्याला एखाद्या गोष्टीची जरी चणचण भासली तर लगेच आपण आईवडिलांना फोन करतो की मला पैसे पाठवून द्या, मला असं द्या लागतं, मला तसं लागतं, मला मोबाईल लागतो, मला लॅपटॉप लागतं. आपण सारखं आईवडिलांना त्रास देत असतो. पण ही दोनही मुलं वर्धा, नागपूर, अमरावती, पुणे या ठिकाणी शिक्षण या मुलांनी मित्रांनो घेतलं, पण कुठल्याही प्रकारचा हट्ट केला नाही. हॉस्टेलवर राहिले, आश्रमशाळेत राहिले, एक वेळेला जेवण मिळालं तरी चालेल, पण जिद्दीने शिकायचं, डॉक्टर व्हायचं, आपलं शिक्षण पूर्ण करायचं. आणि हेमलकशाची जी जबाबदारी आपल्या वडिलांवर दिलेली आहे त्या जबाबदारीमध्ये सुद्धा आपण वाटेकरी व्हायचं. म्हणून ही मुलं समजदार होती, परिस्थितीची जाणीव होती, म्हणून ही मुलं जिद्दीनं शिकत होती पहा. आणि याचा मोठा अभिमान हा प्रकाशला आणि मंदाला होता पहा. त्याचबरोबर दिंगत जो आहे पहा मित्रांनो, या दिंगतने वडिलांना वचन दिलं. काय वचन दिलं होतं की मी जर डॉक्टर झालो तर हेमलकशाची मी सगळी जबाबदारी मी स्वीकारेल. हे वचन त्याने आपल्या वडिलांना दिलं पहा. जसं वचन प्रकाशने दिलं होतं कुणाला, बाबा आमटेंना, की जो लोकबिरादारीचा प्रकल्प बाबा आमटेंनी जो स्थापन केला होता, की तेव्हाच प्रकाशने सांगितलं होतं बाबांना की ठीक आहे, तुम्ही म्हणताय ना ही जबाबदारी तुला स्वीकारायची, तर प्रकाशने ती स्वीकारली पहा. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, काहीच सुविधा नव्हती, आरोग्य सुविधा नाही, दळणवळणाचे साधन नाही, वीज नाही, पाणी नाही, काहीच नाही पहा. अशा दुर्गम भागाची जबाबदारी प्रकाशने स्वीकारली होती पहा. फक्त आणि फक्त आदिवासींना माणूस म्हणून जगण्यासाठी हे सगळं त्यांना करायचं होतं पहा. जसं आपल्या बापाने स्वीकारलं वडिलांचं,
त्याच पद्धतीने दिंगतनं सुद्धा वचन दिलं बापाला, प्रकाशला, की ठीक आहे, मी सुद्धा हेमलकशाची जबाबदारी स्वीकारीन. आणि त्यानंतर पुढे दिंगतचं लग्न झालं पहा. दिंगतला पत्नी मिळाली, गोव्याची मुलगी डॉक्टर अनघा, ती सुद्धा डॉक्टर होती पहा. ती उच्च घराण्यातील होती, सदन घराण्यातील होती. हर एक प्रकारची पाहुणे त्या मुलीला बघण्यासाठी आली होती, पण तरीही त्या मुलीने दिंगतला पसंत केलं. तिला सुद्धा ही आदिवासींची मनापासून सेवा करायची होती पहा. म्हणून गोव्याची असणारी ही अनघा दिंगतची पत्नी झाली, म्हणजे प्रकाशची ती सून झालेली आहे पहा. खांद्याला खांदा देऊन आज दिंगतला ती मदत करत आहे पहा. त्याच पद्धतीने अनिकेतची सुद्धा जी पत्नी आहे पहा, समीक्षा म्हणून, तिने सुद्धा मदत केलेली आहे पहा. म्हणजे या दोनही मुलांनी प्रकाशला या कामामध्ये मदत करण्याचं खूप मोठं कार्य केलेलं आहे पहा. आता जी अनघा होती पहा, ज्यावेळेस ती गोव्यामध्ये जीवन जगत होती पहा, उच्चभ्रू जीवन जगत होती, पण ज्या वेळेस ती दिंगतच्या सान्निध्यामध्ये आली, वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यावं लागलं पहा. पण कुठेही तक्रार केली नाही, जे असेल ते त्या मुलीने स्वीकारलं पहा. म्हणजे या आमटे परिवारामध्ये इतर जी कोणी मंडळी येत होती, ती सुद्धा अगदी संस्कारमय होऊन जात होती पहा. याची वेगवेगळी उदाहरणं आपल्याला अनघाच्या रूपाने या ठिकाणी स्वीकारली पहा, या ठिकाणी पाहायला मिळते पहा. हॉस्पिटलची संपूर्ण जबाबदारी कुणी स्वीकारली? दिंगत आणि अनघाने या ठिकाणी स्वीकारलेली आहे पहा. आता ही जबाबदारी स्वीकारल्यानंतर काय झालं की दिंगत आणि अनघाच्या लक्षात आलं. काय लक्षात आलं? की या ठिकाणी जो आदिवासी आहे, हा आदिवासी कुपोषित आहे पहा. कुपोषण का झालं? त्याच्या पोटाला पोटभर खायला मिळालेलं नाही. खायला का मिळालं नाही? जंगलातले प्राणी संपले. अन्न खायचं नाही, भाजीपाला खायचं नाही, याची ओळखच नव्हती. पण ती सगळी ओळख आमटे परिवाराने आदिवासीला करून दिली पहा. हे कुपोषण पहिलं घालवायचं दिंगतच्या लक्षात आलं पहा. मग काय केलं त्याने? पहिला प्रयोग तर प्रोटीन्सची औषधं निर्माण केली पहा, की ही औषधं यांना द्यायची, की ती औषधं त्यांनी खाल्ल्यानंतर त्यांना जेवण व्यवस्थित जाईल, त्यांना आहार त्या ठिकाणी चांगला मिळेल आणि त्यांची तब्येत तंदुरुस्त होईल, त्यांचं आरोग्य उत्तम राहील. याचाच परिणाम असा होईल ते कुपोषित होणार नाही. म्हणून प्रोटीन्सची जी औषधं आहे, ही औषधं निर्माण करण्याचं काम दिंगतने केलेले आहे. त्यानंतर पुढली मोठी जबाबदारी कोणती केली? तर मोबाईल व्हॅनची व्यवस्था केली पहा. मित्रांनो, आज आपण डिजिटल युगामध्ये जगतो पहा. ही जी तिसरी पिढी आहे, हेमलकशाची जबाबदारी स्वीकारली आणि ती जबाबदारी स्वीकारल्यानंतर पहिली गोष्ट दिंगतच्या लक्षात आली की या ठिकाणी प्रोटीनची औषधं निर्माण करायची, आणि ती केलीही. आणि त्याचबरोबर मोबाईल व्हॅनची व्यवस्था केली, की जो आदिवासी वाड्यार वस्त्यामध्ये राहत आहे, रात्री बेरात्री आजारी पडल्यानंतर त्याला यायला जायला काही साधनं नाही, वेळेत जर साधन मिळालं नाही तर त्याचा जीव जाऊ शकतो, तो मृत्युमुखी पडू शकतो. म्हणून मोबाईल व्हॅनची व्यवस्था केली. याचा परिणाम असा झाला की आजारी असणाऱ्या आदिवासीला तात्काळ सेवा मिळाली आणि या मोबाईल व्हॅनच्या मदतीनं वेगवेगळे रुग्ण प्रकल्पावर यायला लागले. याचा परिणाम असा झाला मित्रांनो, खेड्यातील रुग्णांची जी संख्या आहे खूप मोठ्या प्रमाणात होती पहा, आणि ती सगळी संख्या या प्रकल्पावर आली. दरवर्षी 40 ते 50 हजार पेशंट या ठिकाणी उपचारासाठी येत होते पहा. मित्रांनो, कल्पना करा की ज्या ठिकाणी एक सुद्धा आदिवासी येत नव्हता, प्रकल्प जेव्हा स्थापन केला, महिना 2 महिने झाले होते, एक सुद्धा आदिवासी त्या ठिकाणी येत नव्हता पहा. आज तिसऱ्या पिढीनं हे कार्य हातात घेतल्यानंतर 40 ते 50 हजार पेशंट त्या ठिकाणी उपचार घेण्यासाठी येत होते पहा. मित्रांनो, 40 ते 50 हजार म्हणजे सोपी गोष्ट नाही. आज एवढी पेशंट त्या ठिकाणी येत होती, काय म्हणून लागत नव्हतं, किती खर्च होत होता, पण या ठिकाणी पैसा अपुरा पडत होता पहा. खूप मोठं आव्हान होतं.
कारण पैसा जर असता तर अजून काही सुविधा त्या ठिकाणी निर्माण केल्या असत्या. 40 ते 50,000 पेशंट मागे खूप खर्च होता. म्हणून खूप मोठं आव्हान या तिसऱ्या पिढीनं स्वीकारलं पहा. यासाठी हा प्रचंड होणारा जो खर्च आहे हा कसा भागवायचा, हा खूप मोठा प्रश्न या पिढीला पडला होता पहा. निधी मात्र अपुरा होता. यासाठी मदतीचा हात म्हणून अनेक प्रयत्न केले, तर यामध्ये अनिकेतने एक खूप मोठा आणि महत्त्वाचा प्रयत्न केला पहा. काय प्रयत्न केला की छायाचित्राचं प्रदर्शन भरवलं. खरं तर त्या अगोदर दिंगतने हेमलकसा हॉस्पिटल जे होतं त्या हॉस्पिटलची सगळी जबाबदारी स्वीकारली, पण तेथील व्यवस्थापनाची जी जबाबदारी आहे ती जबाबदारी अनिकेतनी सांभाळली होती पहा. अनिकेत हा इंजिनियर होता, अतिशय हुशार चाणक्य होता. त्याच्या लक्षात आलं 40 ते 50,000 पेशंट येते, मग आता काय करायचं, निधी उभा करावा लागेल, पैसा उभा करावा लागेल. म्हणून या अनिकेतने छायाचित्राचे प्रदर्शनं भरवली. याचा परिणाम असा झाला मित्रांनो की हेमलकशामध्ये जे चाललेलं जे कार्य आहे ते समाजाच्या तळागाळापर्यंत गेलं. समाजाच्या लक्षात आलं की अरे, आदिवासींसाठी आमटे परिवार या ठिकाणी कोणकोणती कामं करत आहे, किती पेशंट त्या ठिकाणी येतात, त्यासाठी मदतीचा हा आपण त्या ठिकाणी दिला पाहिजे, सहकार्य केलं पाहिजे. याचा परिणाम असा झाला मित्रांनो, या ठिकाणी लोक बिरादरी मंडळीची अनिकेतने स्थापना केली आणि त्यामुळे थोडी थोडी मदत या ठिकाणी चांगली मिळायला लागली. तर दुसऱ्या बाजूला एक व्यवस्थापनाची जबाबदारी होती, तर दुसरी प्रकल्पावरची जी शाळा होती त्या शाळेची जबाबदारी सुद्धा कोणावर पडली, अनिकेतवर पडली पहा. बघा मित्रांनो, एकंदर प्रकल्पाचं सगळं व्यवस्थापन पाहणं म्हणजे सोपी गोष्ट नाही पहा. त्या ठिकाणी असणारे आदिवासी, त्यांचे आजार, त्यांच्या समस्या, औषधं, त्यांचा आहार, त्यांचं राहणं, जगणं, होणारा खर्च हा कसा भागवायचा, कसा करायचा, म्हणजे हे सगळं व्यवस्थापनामध्ये येतं. आणि हे सगळं कोण पाहत होता, अनिकेत पाहत होता. आता या जबाबदारीवर बरोबर पुन्हा दुसरी जबाबदारी वाढली. कोणती, तर त्या शाळेची जी जबाबदारी आहे, म्हणजे त्या प्रकल्पावर जी शाळा होती पहा, त्या शाळेच्या संचालकाची जबाबदारी ही अनिकेतवर पडलेली आहे पहा. ती सुद्धा त्याने मनापासून स्वीकारली पहा. पण या ठिकाणी सुद्धा अनिकेतने अतिशय उत्तम प्रयोग केले आणि त्यामध्ये तो यशस्वी झाला पहा. मित्रांनो, ही जी नवीन तिसरी पिढी आहे, खरोखरच या पिढीचा जो अभ्यास आहे हा खूप महत्त्वाचा आहे, दूरदृष्टीचा अभ्यास आहे. म्हणजेच काय आहे मित्रांनो माहिती आहे का, की आजार कोणता आहे आणि त्यावर औषध देणारा जो उपाय म्हणजे रामबाण औषध कोणतं आहे, हे शोधण्याचं काम या नव्या पिढीने केलेलं आहे पहा. शाळेच्या संचालकाची जबाबदारी घेतल्यानंतर काय प्रयोग केला की या शाळेमध्ये असणारे जे विद्यार्थी आहे, या विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनिवडीप्रमाणे त्यांना शिक्षण द्यायचं. काय द्यायचं, नृत्य, संगीत, कॉम्प्युटर ट्रेनिंग, सुतारकाम, बांबूकाम, शिवणकाम, सिरॅमिकच्या वस्तू, व्यावसायिक उपयोगी शिक्षण देण्याचं काम केलं. म्हणजे या प्रकल्पावरच्या शाळेतील मुलांना केवळ पुस्तकी शिक्षण देऊन चालणार नाही, तर त्यांना त्यांच्या पायावर उभं राहण्यासाठी त्यांना व्यावसायिक शिक्षणाची नितांत गरज आहे. त्याचबरोबर आजचं युग हे डिजिटल युग आहे, संगणकाचं युग आहे, तंत्रज्ञानाचं युग आहे, स्पर्धेचं युग आहे. आणि या युगामध्ये जर आपला आदिवासी विद्यार्थी टिकवायचा ठरला, तर त्याला संगणकाचं शिक्षण देणं गरजेचं आहे. प्रत्येकाच्या आवडीनिवडीप्रमाणे शिक्षण देण्याचं काम, तशी व्यवस्था करण्याचं काम या ठिकाणी अनिकेतने केलेलं आहे. त्यामुळं ही मुलं वेगवेगळ्या क्षेत्रात शिकू लागली, त्यांनी ते कौशल्य आत्मसात केलं. याचा परिणाम असा झाला की ही मुलं शिकून वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या पायावर उभी राहू लागली पहा. ज्याला ज्याच्यात रुची आहे त्याच्यात काम देण्याचं काम प्रकाशने या ठिकाणी अनिकेतने या ठिकाणी केलेलं आहे. म्हणजेच अनिकेतकडे ज्या 2 जबाबदाऱ्या होत्या ह्या अतिशय महत्त्वाच्या आणि खूप मोठ्या होत्या पहा, आणि त्या त्याने मोठ्या ताकदीने पेलल्या पहा. जसं दिंगतने काम केलं, अणघाने काम केलं,
अनिकेतने काम केलं, त्याच पद्धतीने आरतीने सुद्धा आपलं योगदान या ठिकाणी दिलेलं आहे पहा. आरती ही दिंगतची बहीण आहे पहा. खूप मोठं योगदान आहे. आरतीने नर्सिंगचा कोर्स केला पहा आणि नर्सिंगचा कोर्स करून या प्रकल्पावर जे आदिवासी आजारी होते, या आदिवासींची सेवा करण्याचं काम आरतीने केलेलं आहे पहा. असं काय म्हणले नाही आरती की मी मोठ्या घराण्यातली आहे, मी ते काम कसं करू, काय करू, पण नाही. प्रकल्पाची गरज होती, या ठिकाणी डॉक्टर होणं गरज होती, या ठिकाणी नर्सिंग होणं गरजेचं होतं आणि त्या पद्धतीनं या मुलांनी शिक्षण घेऊन ते काम केलेलं आहे मित्रांनो. जसं आपण दिंगत बाबत सांगितलं, अनिकेत बाबत सांगितलं, डॉक्टर अनघा बाबत सांगितलं, आरती बाबत सांगितलं, तसंच डॉक्टर विकास आमटे यांचा जो मुलगा आहे तो म्हणजे कौस्तुभ, हा CA झालेला होता. या CA झालेल्या कौस्तुभचं सुद्धा योगदान खूप मोठं आहे मित्रांनो. काय योगदान आहे तर आनंदवन हे मूळ केंद्र आहे पहा, मूळ शाखा आहे पहा. कारण हीच आनंदवनची मूळ शाखा हेमलकशाला खूप मोठी मदत करत होती. म्हणून हेमलकशाचा जो प्रकल्प जो रुजला, वाढला, मोठा विस्तार झाला, त्यासाठी जे मोठं पाठबळ मिळालं होतं ते आनंदवनचं होतं पहा. आणि या आनंदवनची संपूर्ण जबाबदारी ही कोणी सांभाळली तर कौस्तुभ ही जबाबदारी सांभाळत होता पहा. कारण तो चार्टर्ड अकाउंटंट होता, हे सगळं तो सांभाळत होता. विकासने ही संपूर्ण जबाबदारी ही कौस्तुभवर टाकली होती आणि त्याने सुद्धा ती जबाबदारी तितक्याच ताकदीने ती पेललेली आहे पहा. आणि त्याच्याच बरोबर विकास आमटे यांची जी कन्या आहे मुलगी डॉक्टर शीतल, हिने सुद्धा प्रकल्पाच्या कार्यामध्ये खूप मोलाचं आणि मोठं योगदान दिलेलं आहे. ज्या ज्या समस्या निर्माण होईना आनंदवनमध्ये, त्या समस्या दूर करण्याकामी किंवा त्या समस्याला एक समस्यावर मात करण्यासाठी शीतलने सुद्धा या ठिकाणी मोठं कार्य केलेलं आहे, हे आपण विसरू शकत नाही. आणि त्यांचा चौथ्या पिढीतला मित्रांनो एक सांगायचं राहिलं की चौथ्या पिढीतला सुद्धा एक घटक आहे आणि तो म्हणजे अर्णव आहे पहा. की जो अर्णव दिंगतचा मुलगा आहे, म्हणजे चौथ्या पिढीतला आहे पहा. 4 दशकापासून हे कार्य चालू आहे आणि ह्या चौथ्या पिढीतला जो अर्णव आहे हा सुद्धा प्राण्यांच्या सहवासात लहानचा मोठा झाला आणि तो प्राणी संग्रहालय सगळं बघतो आणि येणाऱ्या पर्यटकांना प्राण्यांची, कुठलेही प्राणी असो, त्याची माहिती देतो पहा. म्हणजे प्रत्येक जण आपापल्या कामामध्ये व्यस्त आपल्याला दिसतो पहा. म्हणजेच आमटे यांच्या 4ही पिढ्या किंवा या 4ही पिढ्यांनी समाजसेवेचं जे व्रत घेतलं ते व्रत त्यांनी शेवटपर्यंत ते पूर्ण केलेलं आहे आणि करत आहे पहा. तर मित्रांनो, आज आपण या ठिकाणी थांबूया. आज आपण जो महत्त्वाचा जो भाग पाहिला की तिसऱ्या पिढीचं जे जीवन कार्य आहे या संदर्भात आपण चर्चा केली. पुढच्या तासाला जो भाग आपण पाहणार आहोत की समाजाने दिलेली जी मान्यता आहे तर त्या संदर्भात आपण चर्चा करूया. तर आपण या ठिकाणी आता थांबूया. सगळ्यांना या ठिकाणी धन्यवाद.